असं आहे की एका कार्यक्रमातून मी बाहेर पडत असताना एक टेलिव्हिजन आणि प्रिंट मीडियाच्या लोकांचा असा एक घोळका होता आणि ते नेहमीच असं काहीतरी प्रश्न विचारतात. त्याच्यात थोडं पुढं मागं धक्काबुक्की झाली म्हणजे त्यांच्यामध्येच. आणि त्याच वेळेला कुणीतरी एका माणसाने असा धक्का मारण्याचा प्रयत्न मला केला. कोण होता कोण असतो. हरविंदर सिंग असं एक नाव समजतंय. पोलिसांनी या हरविंदरला ताब्यात घेतल्याचं समजतंय. याविषयी अधिक काही सांगू शकाल का? मला काहीच माहिती नाही, कारण आता 3-4 मिनिटापूर्वी मी त्या कार्यक्रमात बाहेरून आता मी घरी पोहोचतोय. सर, तुम्ही ठीक आहात? तुम्हाला इजा झालेली नाहीये ना याच्यात? तुम्ही ठीक आहात का या ह्याच्यामध्ये? तुम्हाला काही दुखापत झाली आहे का? ते अजिबात नाही. पण धक्काबुक्की आपण असं आहे की प्रेस ज्या वेळेला बाहेर एखाद्या कार्यक्रमाचं फार गर्दी करतात ना, तसं त्याच्यात असं धक्के आले. त्याच्यातच या कुणीच्या एका माणसाने असा एक धक्का मारला. सर, आपण पाहिलं तर यापूर्वी चप्पल फेकून मारण्याचे किंवा बूट मारण्याचे प्रकार घडलेले आहेत सभांमध्ये किंवा इतर ठिकाणी. त्यातलाच हा एक प्रकार असावा असं वाटतं आपल्याला? नाही, पण इथं काही चप्पल बूट वगैरे असं काही नव्हतं. धक्काबुक्कीच होतं. साहजिक आहे की हा प्रकार कळल्यानंतर आता तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता, एक नाराजी निर्माण होईल. त्याविषयी काय सांगाल? कार्यकर्त्यांसाठी काही सूचना? फार गंभीरपणाने घेण्यासारखा प्रसंग नव्हता. म्हणजे पत्रकारांच्या घोळक्यामध्ये त्याचा गैरफायदा घेऊन एका माणसाने धक्का द्यायचा प्रयत्न केला होता. आता तो मला द्यायचा होता का पुन्हा पत्रकार द्यायचा होता माहिती नाही, पण प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे. कार्यकर्त्यांना काही आवाहन, अपील कराल तुम्ही? नाही, काही याची फार गंभीरपणाने घेऊन नेण्यासारखा हा प्रकार नाहीये.